मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। मन की बात मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर मला विचारलं की माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते आहेत तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो खूप खास आहे। तो क्षण होता जेव्हा गेल्या वर्षी 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी मी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलीहाटू या गावामध्ये गेलो होतो। या भेटीनं मला खूप प्रभावित केलं। मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे ज्यांना या पवित्र भूमीची माती कपाळी लावण्याचं सद्भाग्य लाभलं आहे। त्या क्षणी मला स्वातंत्र्य लढ्याची ताकद तर जाणवलीच, सोबत या धरतीची शक्ती अनुभवण्याची संधीही मिळाली। मला जाणीव झाली की संकल्प पूर्ण करण्याचं धाडस देशातल्या कोट्यवधी लोकांचं भाग्य कसं बदलू शकते। मित्रांनो, भारतात प्रत्येक युगात काही आव्हानं उद्भवली आहेत आणि प्रत्येक युगात असे असामान्य भारतीय जन्माला आले ज्यांनी या आव्हानांना तोंड दिलं। आजच्या मन की बात मध्ये मी धैर्य आणि दूरदृष्टी बाळगणाऱ्या अशाच दोन महानायकांविषयी बोलणार आहे। देशाने त्यांची 150वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे। 31 ऑक्टोबर पासून सरदार पटेल यांच्या 150व्या जयंती वर्षाला सुरुवात होणार आहे। यानंतर 15 नोव्हेंबर पासून भगवान बिरसा मुंडा यांचं 150वं जयंती वर्ष सुरू होणार आहे। या दोन्ही महापुरुषांनी वेगवेगळी आव्हानं पेलली, पण दोघांचीही देशाच्या एकात्मतेबाबतची दृष्टी एकच होती। मित्रांनो, गेल्या काही वर्षात देशानं अशा महान नायक नायिकांची जयंती नव्या ऊर्जेनं साजरी करून नव्या पिढीला नवीन प्रेरणा दिली आहे। तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण महात्मा गांधीजींची 150वी जयंती साजरी केली होती तेव्हा कितीतरी विशेष गोष्टी घडल्या होत्या। न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर पासून ते आफ्रिकेतील एका छोट्याशा गावापर्यंत जगभरातील लोकांपर्यंत भारताचा सत्य आणि अहिंसेचा संदेश पुन्हा एकदा पोहोचला। त्यांनी पुन्हा एकदा त्याबाबत चिंतन केलं आणि ते तो संदेश जगले। लहानांपासून मोठ्यांपर्यंत, भारतीयांपासून परकीय नागरिकांपर्यंत सर्वांनीच गांधीजींची शिकवण नव्या संदर्भात समजून घेतली, नव्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ओळख करून घेतली। जेव्हा आम्ही स्वामी विवेकानंदजींची 150वी जयंती साजरी केली तेव्हा देशातील तरुणांनी भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती नवीन परिभाषेत समजून घेतली। या उपक्रमांमुळे आपल्याला याची जाणीव झाली की आपले महापुरुष भूतकाळात हरवून जात नाहीत, तर त्यांचं जीवन आपल्याला आपल्या वर्तमानाला भविष्याचा मार्ग दाखवतात। मित्रांनो, सरकारनं या महान व्यक्तींची 150वी जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय तर घेतला असला तरी केवळ तुमचा सहभागच या मोहिमेला नवसंजीवनी देईल आणि ती जिवंत करेल। मी तुम्हा सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचा आग्रह करतो। लोहपुरुष सरदार पटेल यांच्याशी संबंधित तुमचे विचार आणि उपक्रम #सरदार150 सोबत टाका आणि धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रेरणा #बिरसा मुंडा 150 सह जगासमोर आणा। चला एकत्र येऊन हा सण विविधतेतील भारताच्या एकतेचा उत्सव बनवूया, वारशातून विकासाचा उत्सव बनवूया। माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला ते दिवस आठवत असतील जेव्हा टीव्हीवर छोटा भीम दिसू लागला होता। छोटा भीम बद्दल किती उत्साह होता हे मुलं कधीच विसरू शकणार नाहीत। तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज ढोलकपूर का ढोल फक्त भारतातच नाही तर इतर देशातील अनेक मुलांनाही आकर्षित करत आहे। त्याचप्रमाणे आपल्या इतर ॲनिमेटेड मालिका कृष्णा, हनुमान, मोटू पतलू यांचेही जगभरात चाहते आहेत। भारतीय ॲनिमेशन पात्र, इथले ॲनिमेशन चित्रपट
त्यांचे आशय आणि सर्जनशीलतेमुळे जगभरात पसंतीस उतरत आहेत। तुम्ही पाहिलं असेलच, स्मार्टफोन पासून ते चित्रपटाच्या पडद्यापर्यंत, गेमिंग कन्सोल पासून ते व्हर्च्युअल रियालिटी पर्यंत हे ॲनिमेशन सर्वत्र आहे। ॲनिमेशनच्या जगात भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे। भारतातील गेमिंग स्पेसही वेगानं विस्तारत आहे। भारतीय खेळही सध्या जगभरात लोकप्रिय होत आहेत। काही महिन्यांपूर्वी मी भारतातल्या आघाडीच्या गेमर्सना भेटलो, तेव्हा मला भारतीय खेळांची अद्भुत सर्जनशीलता आणि दर्जा जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली। खरंच देशात सर्जनशील ऊर्जेची लाट आली आहे। ॲनिमेशनच्या जगात मेड इन इंडिया आणि मेड बाय इंडियन्सचा गाजावाजा आहे। तुम्हाला हे जाणून आनंद होईल की आज भारतीय गुणवत्ता ही परदेशी उत्पादनांचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे। सध्याचा स्पायडरमॅन असो की ट्रान्सफॉर्मर्स या दोन्ही चित्रपटांमध्ये हरी नारायण राजीव यांच्या योगदानाचं लोकांनी खूप कौतुक केलं आहे। भारतातील ॲनिमेशन स्टुडिओ डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या जगातील नामांकित उत्पादन कंपन्यांसोबत काम करत आहेत। मित्रांनो, आज आपले तरुण मूळ भारतीय आशय निर्मिती करत आहेत, जो आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे। हे जगभर पाहिलं जात आहे। ॲनिमेशन क्षेत्रानं आज उद्योगाचं रूप धारण केलं आहे, जे इतर उद्योगांना देखील बळ देत आहे। जसे हल्ली VR पर्यटन खूप प्रसिद्ध होत आहे। तुम्ही व्हर्च्युअल टूरद्वारे अजिंठा लेणी पाहू शकता, कोणार्क मंदिराच्या कॉरिडॉरमधून फिरू शकता किंवा वाराणसीच्या घाटांचा आनंद घेऊ शकता। हे सर्व VR ॲनिमेशन भारताच्या निर्मात्यांनी तयार केले आहेत। VRच्या माध्यमातून ही ठिकाणं पाहिल्यानंतर अनेकांना या पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष भेट द्यायची इच्छा निर्माण होते। म्हणजेच पर्यटन स्थळाची आभासी सहल लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचं माध्यम बनली आहे। आज या क्षेत्रात ॲनिमेटर्ससह कथा सांगणारे लेखक, व्हॉइस ओव्हर तज्ञ, संगीतकार, गेम डेव्हलपर्स, VR आणि AR तज्ञ यांची देखील मागणी सातत्यानं वाढत आहे। म्हणून मी भारतातल्या तरुणांना सांगेन, तुमची सर्जनशीलता वाढवा। कोणास ठाऊक, जगातील पुढचं सुपरहिट ॲनिमेशन तुमच्या संगणकातून बाहेर येऊ शकतं। पुढील व्हायरल गेम तुमची निर्मिती असू शकते। शैक्षणिक ॲनिमेशन मधील तुमचा नवोन्मेष उत्तम यश मिळू शकतो। या 28 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या जागतिक ॲनिमेशन दिन आपण साजरा करणार आहोत। चला, भारताला जागतिक ॲनिमेशन पॉवर हाऊस, शक्तीस्थळ बनवण्याचा संकल्प करूया। माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वामी विवेकानंदांनी एकेकाळी यशाचा मंत्र दिला होता। त्यांचा मंत्र होता, एक कल्पना घ्या, त्या कल्पनेला आपलं आयुष्य बनवा, तिचा विचार करा, तिचं स्वप्न पहा, ती जगायला सुरुवात करा। आज आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत ही मोहीमही यशाच्या त्याच मंत्रावर सुरू आहे। ही मोहीम आपल्या सामूहिक चैतन्याचा एक भाग बनली आहे। प्रत्येक पावलावर सतत आमचं प्रेरणास्थान बनली आहे। स्वावलंबन हे आपलं धोरणच नाही, तर ती आपली आवड बनली आहे। खूप वर्ष नाहीत, तर 10 वर्षापूर्वींचीच ही गोष्ट आहे। जेव्हा कोणी म्हणायचं की भारतात काही क्लिष्ट तंत्रज्ञान विकसित करायचं आहे, तेव्हा अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता। अनेकांनी खिल्ली उडवली होती। पण आज तेच लोक देशाचं हे यश पाहिल्यानंतर चकित होतात। भारत स्वावलंबी होत आहे, प्रत्येक क्षेत्रात चमत्कार करत आहे। जरा कल्पना करा
एकेकाळी मोबाईल फोनचा आयातदार असलेला भारत आज जगातला दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे। एकेकाळी जगातील संरक्षण उपकरणांचा सर्वात मोठा खरेदीदार असलेला भारत आज 85 देशांना त्यांची निर्यातही करत आहे। अंतराळ तंत्रज्ञानामध्ये आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे। आणि एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडली ती म्हणजे स्वावलंबनाची ही मोहीम आता केवळ सरकारी मोहीम राहिलेली नाही। आता आत्मनिर्भर भारत मोहीम एक व्यापक लोक चळवळ बनत आहे, प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहे। जसं या महिन्यात आपण लडाखमधील हॅनले इथे आशियातील सर्वात मोठ्या इमेजिंग टेलिस्कोप मेसचंही उद्घाटन केलं आहे। हे 4300 मीटर उंचीवर आहे। तुम्हाला माहिती आहे यात काय विशेष बाब आहे? हे मेड इन इंडिया आहे। कल्पना करा, ज्या ठिकाणी उणे 30 अंशांची थंडी आहे, जिथे ऑक्सिजनची देखील कमतरता आहे, तिथे आपल्या शास्त्रज्ञांनी आणि स्थानिक उद्योगांनी असं काही करून दाखवलं आहे जे आशियातील इतर कोणत्याही देशानं केलेलं नाही। हॅनलेची दुर्बीण दूरचं जग पाहत असेल, पण ती आपल्याला आणखी एक गोष्ट दाखवत आहे आणि ती म्हणजे आत्मनिर्भर स्वावलंबी भारताची ताकद। मित्रांनो, तुम्ही पण एक काम करावं अशी माझी इच्छा आहे। भारत स्वावलंबी होण्याची आणि अशा प्रयत्नांची जास्तीत जास्त उदाहरणं सांगत रहा। तुमच्या शेजारच्या परिसरात तुम्ही कोणता नवोपक्रम पाहिला, कोणत्या स्थानिक स्टार्टअपनं तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केलं, ही माहिती #आत्मनिर्भर इनोव्हेशन सह समाज माध्यमांवर लिहा आणि आत्मनिर्भर भारताचा उत्सव साजरा करा। या सणासुदीच्या काळात आपण सर्वजण आत्मनिर्भर भारताच्या या मोहिमेला आणखी बळ देऊ शकतो। लोकलसाठी वोकल, स्थानिक गोष्टींचा आग्रह या मंत्रानं आपण आपली खरेदी करतो। हा नवा भारत आहे जिथे अशक्य हे फक्त एक आव्हान आहे, जिथे मेक इन इंडिया आता मेक फॉर वर्ल्ड बनला आहे, जिथे प्रत्येक नागरिक एक नवोन्मेषक आहे, जिथे प्रत्येक आव्हान एक संधी आहे। आपण भारताला केवळ स्वावलंबी बनवायचं नाहीये, तर नाविन्यपूर्णतेचं जागतिक शक्तीस्थळ म्हणून आपला देश मजबूत करायचा आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, मला तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकवायची आहे। हेलो सर, नमस्ते सर। नमस्ते सर बोलिए सर। देखिए, जो आपने FIR नंबर मुझे सेंड किया है, इस नंबर के खिलाफ 17 कंप्लेंट्स हमारे पास। आप ये नंबर यूज कर रहे हैं? मैंने नहीं यूज करता हूँ सर। अभी कहाँ से बात कर रहे हो? सर कर्नाटका सर, वो घर में हूँ सर। ओके, इसके लिए आप अपनी स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि ये नंबर ब्लॉक कर दिया जाए, फ्यूचर में आपको कोई प्रॉब्लम ना हो। ओके, यस सर। अभी मैं आपको कनेक्ट कर रहा हूँ, ये आपका इन्वेस्टिगेशन ऑफिसर है। आप अपनी स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि ये नंबर ब्लॉक कर दिया जाए। ओके, यस सर, यस सर, यस सर। अब बताइएगा मैं किसके साथ बात कर रहा हूँ। अपना आधार कार्ड मुझे शो कीजिएगा वेरीफाई करने के लिए, बताइएगा। सर मेरे पास अभी नहीं है सर आधार कार्ड सर, प्लीज सर। फोन आपके फोन में है? नहीं सर। फोन में आधार कार्ड की पिक्चर नहीं है आपके पास? नहीं सर। नंबर याद है आपको? सर नहीं है सर, नंबर भी याद नहीं है सर। हमने सिर्फ वेरीफाई करना है। ओके, वेरीफाई करने के लिए। नहीं सर। आप डरिए ना, डरिए ना। अगर आपने कुछ नहीं किया तो आप डरिए ना। हाँ सर, हाँ सर। अगर आपके पास आधार कार्ड है तो मुझे दिखा दीजिए वेरीफाई करने। नहीं सर, नहीं सर, मैं गांव को आया था सर, घर में है सर। ओके, कमिंग। जय हिंद। इस व्यक्ति के वन साइड वीडियो का रिकॉर्ड करो एज पर द प्रोटोकॉल। ओके, ही ध्वनिफीत केवळ माहितीसाठी नाही, ही मनोरंजनासाठीची ही ध्वनिफीत नाही। ही ध्वनिफीत एक गहन अशी चिंता घेऊन आली आहे। तुम्ही नुकतंच ऐकलेलं संभाषण डिजिटल अटकेच्या फसवणुकीबद्दल आहे। हे संभाषण पीडित आणि फसवणूक करणारा यांच्यात झालं आहे।
डिजिटल अटक फसवणुकीत कॉल करणारे कधी पोलीस, कधी सीबीआय, कधी नार्कोटिक्स, कधी आरबीआय अशा वेगवेगळ्या नावानं खोटे अधिकारी बनून बोलतात आणि मोठ्या आत्मविश्वासानं बोलतात. मन की बातच्या अनेक श्रोत्यांनी मला सांगितलं की यावर नक्कीच चर्चा व्हायला हवी, बोललं जायला हवं. चला मी तुम्हाला सांगतो ही फसवणूक करणारी टोळी कशी काम करते, काय आहे हा धोकादायक खेळ. तुम्हाला सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं आहे, इतरांनी समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पहिली चाल, तुमची वैयक्तिक माहिती ते गोळा करतात. तुम्ही मागच्या महिन्यात गोव्याला गेला होता बरोबर? तुमची मुलगी दिल्लीत शिकते ना? ते तुमच्याबद्दल इतकी माहिती गोळा करतात की तुम्ही थक्क व्हाल. दुसरी चाल असते भीतीचं वातावरण तयार करा. गणवेश, सरकारी कार्यालयाचा आभास, कायद्याची कलम ते तुम्हाला इतकं घाबरवतील की फोनवर बोलताना तुम्ही विचारही करू शकणार नाही. आणि मग त्यांची तिसरी चाल सुरू होते. तिसरी चाल वेळेचा दबाव. तुम्ही आता निर्णय घ्या नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल. हे लोक पीडितांवर इतका मानसिक दबाव टाकतात की तो घाबरून जातो. डिजिटल अटकेच्या बळींमध्ये प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक वयोगटातील लोक आहेत. भीतीमुळे लोकांनी आपल्या स्वकष्टातून कमावलेले लाखो रुपये गमावले आहेत. तुम्हाला कधी असा फोन आला तर घाबरू नका. तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोणतीही तपास संस्था कधीही फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर अशी चौकशी कधीही करत नाही. मी तुम्हाला डिजिटल सुरक्षिततेचे 3 टप्पे सांगतो. हे 3 टप्पे आहेत थांबा, विचार करा, कृती करा. कॉल येताच थांबा, घाबरू नका, शांत रहा, घाईघाईनं कोणतंही पाऊल उचलू नका. तुमची वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नका. शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग नक्की करा. यानंतर दुसरा टप्पा येतो. पहिला टप्पा होता थांबणं, दुसरा टप्पा विचार करणं. कोणतीही सरकारी तपास संस्था फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा प्रकारे पैशांची मागणी देखील करत नाही. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर समजा काहीतरी चुकीचं आहे. आणि पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि आता मी तिसरा टप्पा सांगतो. पहिल्या टप्प्यात मी म्हणालो थांबा, दुसऱ्या टप्प्यात मी म्हणालो विचार करा आणि तिसऱ्या टप्प्यात मी म्हणतोय कृती करा. राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 डायल करा. cybercrime.gov.in वर तक्रार द्या. कुटुंब आणि पोलिसांना माहिती द्या. आपले पुरावे सांभाळून ठेवा. थांबा, नंतर विचार करा आणि नंतर कृती करा. या 3 पायऱ्या तुमच्या डिजिटल सुरक्षिततेचं रक्षक बनतील. मित्रांनो, मी पुन्हा सांगेन की कायद्यामध्ये डिजिटल अटकेसारखी कोणतीही व्यवस्था नाही. ती फक्त फसवणूक आहे, बनवेगिरी आहे, खोट आहे, बदमाशांची टोळी आहे आणि जे लोक हे करत आहेत ते समाजाचे शत्रू आहेत. डिजिटल अटकेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी सर्व तपास यंत्रणा राज्य सरकारांसोबत एकत्र काम करत आहेत. या संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अशा फसवणुकीत सहभागी हजारो व्हिडिओ कॉलिंग आयडी तपास संस्थांनी ब्लॉक केले आहेत. लाखो सिम कार्ड, मोबाईल फोन आणि बँक खाती सुद्धा ब्लॉक करण्यात आली आहेत. तपास संस्था त्यांचं काम करत आहेत, परंतु
डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारे घोटाळे टाळण्यासाठी प्रत्येकाची जागरूकता, प्रत्येक नागरिकाची जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. या प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या लोकांनी याबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांगावं. जागरूकतेसाठी तुम्ही #सेफ डिजिटल इंडिया वापरू शकता. सायबर घोटाळ्याविरोधातील मोहिमेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी मी शाळा आणि महाविद्यालयांनाही आवाहन करतो. समाजातील प्रत्येकाच्या प्रयत्नांनीच हे आव्हान आपण पेलू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या शाळेतील अनेक मुलांना कॅलिग्राफीमध्ये म्हणजे सुलेखनामध्ये खूप रस आहे. यातून आपलं हस्ताक्षर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक राहतं. आज जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे. इथल्या अनंतनागच्या फिरदौसा बशीरजी कॅलिग्राफीमध्ये, सुलेखनामध्ये निपुण आहेत. त्याद्वारे त्या स्थानिक संस्कृतीचे अनेक पैलू समोर आणत आहेत. फिरदौसजी यांच्या कॅलिग्राफीनं, सुलेखनानं स्थानिक लोकांना, विशेषतः तरुणांना आकर्षित केलं आहे. उधमपूरचे गौरीनाथजीही असाच प्रयत्न करत आहेत. शतकाहून अधिक जुन्या सारंगीच्या माध्यमातून ते डोगरा संस्कृतीचे विविध प्रकार आणि वारसा जपण्यामध्ये व्यग्र आहेत. सारंगीच्या सुरांसोबतच ते आपल्या संस्कृतीशी संबंधित प्राचीन कथा आणि ऐतिहासिक घटना रंजक पद्धतीनं सांगत असतात. देशाच्या विविध भागांमध्येही सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुढे आलेली अशी अनेक असामान्य माणसं तुम्हाला पाहायला मिळतील. डी वैकुंठम हे जवळपास 50 वर्षांपासून चेरियाल लोककला लोकप्रिय करण्यात गुंतले आहेत. तेलंगणाशी संबंधित ही कला पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न अप्रतिम आहे. चेरियाल पेंटिंग्ज तयार करण्याची प्रक्रिया अतिशय अनोखी आहे. ही प्रक्रिया स्क्रोलच्या रूपात कथा पुढे आणते. यामध्ये आपल्याला आपल्या ऐतिहासिक आणि पौराणिक कथांची संपूर्ण झलक मिळते. छत्तीसगडमधील नारायणपूरचे बुटलूराम माथराजी अबू झमाडिया जमातीची लोककला जपण्यात गुंतले आहेत. गेल्या 4 दशकांपासून ते या मिशनमध्ये गुंतलेले आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि स्वच्छ भारत यासारख्या मोहिमांशी लोकांना जोडण्यातही त्यांची ही कला प्रभावी ठरली आहे. मित्रांनो, आत्ताच आपण काश्मीरच्या मैदानापासून छत्तीसगडच्या जंगलांपर्यंत आपली कला आणि संस्कृती कशी नवनवीन रंग पसरवत आहे याबद्दल बोलत होतो. पण हे प्रकरण इथे संपत नाही. आपल्या या कलांचा सुगंध दूर दूरवर दरवळत आहे. जगातील विविध देशांतील लोक भारतीय कला आणि संस्कृतीनं मंत्रमुग्ध होत आहेत. जेव्हा मी उधमपूरमध्ये गुंजणाऱ्या सारंगीबद्दल सांगत होतो तेव्हा मला एक आठवलं की हजारो मैल दूर असलेल्या याकुत्स्क या रशियन शहरात भारतीय कलेचा गोड सूर कसा गुंजत असतो. कल्पना करा, हिवाळ्यातला एक दिवस, उणे 65 डिग्री तापमान, सगळीकडे बर्फाची पांढरी चादर आणि तिथे एका प्रेक्षागृहामध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतलम पाहत आहेत. जगातील सर्वात थंड शहर असलेल्या याकुत्स्कमध्ये भारतीय साहित्याच्या उबदारपणाची तुम्ही कल्पना करू शकता? ही कल्पना नसून सत्य आहे. एक सत्य जे आपल्या सर्वांना अभिमानानं आणि आनंदानं भरून टाकतं. मित्रांनो, काही आठवड्यांपूर्वी मी लाओसला देखील गेलो होतो. तो नवरात्रीचा काळ होता आणि तिथे मला काहीतरी आश्चर्यकारक दिसलं. स्थानिक कलाकार फलक फलम हे लाओसचं रामायण सादर करत होते. त्यांच्या डोळ्यात तीच भक्ती, त्यांच्या आवाजात तेच समर्पण
जे आपल्याला आपल्या रामायणाप्रती आहे। त्याचप्रमाणे कुवेतमध्ये श्री अब्दुल्ला अल बारून यांनी रामायण आणि महाभारताचा अरबी भाषेत अनुवाद केला आहे। हे काम केवळ भाषांतर नाही, तर दोन महान संस्कृतींमधील सेतू आहे। त्यांच्या प्रयत्नांमुळे अरब जगतात भारतीय साहित्याची नवीन समज विकसित होत आहे। दुसरं प्रेरणादायी उदाहरण पेरू या देशाचं आहे। एर्लिंदा गार्सिया तिथल्या तरुणांना भरतनाट्यम शिकवत आहेत आणि मारिया वाल्देज ओदिशी नृत्याचं प्रशिक्षण देत आहेत। या कलांनी प्रभावित होऊन भारतीय शास्त्रीय नृत्य दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशांमध्ये लोकप्रिय होत आहे। मित्रांनो, परदेशातील भारताची ही उदाहरणं भारतीय संस्कृतीची ताकद किती अद्भुत आहे हेच दाखवून देतात। ही जगाला सातत्यानं स्वतःकडे आकर्षित करत आहेत। जिथे जिथे कला आहे तिथे तिथे भारत आहे। जिथे जिथे संस्कृती आहे तिथे तिथे भारत आहे। आज जगभरातल्या लोकांना भारत जाणून घ्यायचा आहे, भारतातल्या लोकांना जाणून घ्यायचा आहे। त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुमच्या आजूबाजूचे असे सांस्कृतिक उपक्रम #कल्चरल ब्रिजेसवर टाका। अशा उदाहरणांची चर्चा आपण मन की बात मध्ये पुढेही करत राहू। माझ्या प्रिय देशवासियांनो, देशाच्या बहुतांश भागात थंडीचा हंगाम आता सुरू झाला आहे। मात्र फिटनेस, तंदुरुस्तीची आवड, फिट इंडियाची, तंदुरुस्त भारताची भावना यामुळे कोणत्याही हवामानात फरक पडत नाही। ज्याला तंदुरुस्त राहण्याची सवय आहे त्याला थंडी, उष्णता, पावसाची पर्वा अजिबात नसते। मला आनंद आहे की भारतातील लोक आता फिटनेस बद्दल अधिक जागरूक होत आहेत। तुमच्या आजूबाजूच्या उद्यानांमध्ये लोकांची संख्या वाढत आहे, हेही तुमच्या लक्षात येत असेल। वृद्ध, तरुण आणि कुटुंब उद्यानात फिरताना आणि योगाभ्यास करताना पाहून मला खूप बरं वाटतं। मला आठवतं, मी योग दिनी श्रीनगरला असताना पाऊस असूनही योगाभ्यासासाठी खूप लोक जमले होते हे पाहिले। काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये झालेल्या मॅरेथॉन मध्येही फिट राहण्याचा असाच उत्साह मला दिसला। फिट इंडियाची ही भावना आता लोक चळवळ बनत आहे। मित्रांनो, आपल्या शाळा आता मुलांच्या फिटनेसकडे, तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देत आहेत हे पाहून मला खूप आनंद होतो। फिट इंडिया स्कूल अवर्स हा देखील असाच एक अनोखा उपक्रम आहे। शाळा त्यांचा पहिला तास वेगवेगळ्या फिटनेस उपायांसाठी वापरत आहेत। अनेक शाळांमध्ये काही दिवस मुलांकडून योगासनं करून घेतली जातात, काही दिवस एरोबिक्सची सत्र असतात, एखादा दिवस क्रीडा कौशल्यावर काम केलं जातं, काही दिवस खो खो आणि कबड्डी सारखे पारंपरिक खेळ खेळले जातात आणि त्याचा परिणामही खूप छान असतो। विद्यार्थ्यांची उपस्थिती सुधारत आहे, मुलांची एकाग्रता वाढत आहे आणि मुलांना मजा देखील येत आहे। मित्रांनो, निरोगीपणाची ही ऊर्जा मला सर्वत्र दिसत आहे। मन की बातच्या अनेक श्रोत्यांनीही मला त्यांचे अनुभव पाठवले आहेत। काही लोक तर खूप रंजक प्रयोग करत असतात, जसे फॅमिली फिटनेस अवर, कौटुंबिक तंदुरुस्ती तास, म्हणजे कुटुंब प्रत्येक आठवड्याअंती कौटुंबिक तंदुरुस्तीसाठी 1 तास घालवत आहे। दुसरं उदाहरण म्हणजे देशी खेळ पुनरुज्जीवनाचं आहे। हे म्हणजे काही कुटुंब आपल्या मुलांना पारंपरिक खेळ शिकवत आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या तंदुरुस्ती दिनचर्येचा अनुभव #फिट इंडिया या नावानं समाज माध्यमावर अवश्य टाका। मला देशातल्या जनतेला महत्वाची माहिती देखील द्यायची आहे।
यावेळी 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती दिनी दिवाळीचा सण सुद्धा आहे. आम्ही दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रन फॉर युनिटी म्हणजे एकता दौड आयोजित करतो. यंदा दिवाळीनिमित्त 29 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात येणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं यामध्ये सहभागी व्हा. राष्ट्रीय एकात्मतेच्या मंत्रासोबतच फिटनेसचा, तंदुरुस्तीचा मंत्र देखील सर्वत्र पसरवा. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये यावेळी एवढंच. तुम्ही तुमचा अभिप्राय पाठवत राहा. हा सणासुदीचा काळ आहे. मन की बात ऐकणाऱ्यांना धनत्रयोदशी, दिवाळी, छठ पूजा, गुरु नानक जयंती आणि सर्व सणांच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण सर्व सण उत्साहात साजरे करा. व्होकल फॉर लोकल, स्थानिक गोष्टींचा आग्रह हा मंत्र लक्षात ठेवा. सणासुदीच्या काळात स्थानिक दुकानदारांकडूनच खरेदी केलेला माल तुमच्या घरी येईल याची खात्री करा. प्रयत्न करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आगामी सणांच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.